अकोल्यात मतदानादरम्यान ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली आहे। बीआर हायस्कूल मतदान केंद्रावरील खोली क्रमांक 7 मध्ये मतदान प्रक्रिया ठप्प झाली असून रांगेतील मतदारांचा संताप पाहायला मिळत आहे। अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान आज सकाळी एक गंभीर तांत्रिक अडथळा समोर आला आहे। शहरातील बीआर हायस्कूल येथील मतदान केंद्रावर खोली क्रमांक 7 मध्ये असलेल्या ईव्हीएम मशीनमध्ये अचानक बिघाड झाला। गेल्या सुमारे 20 मिनिटांपासून या केंद्रावरील मतदान प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। मतदानासाठी रांगेत उभे असलेले नागरिक बराच वेळ प्रतीक्षा करत असल्याने त्यांच्यात नाराजी आणि संतापाची भावना दिसून आली। काही मतदारांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी वेळेवर पर्यायी व्यवस्था न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली। दरम्यान माहिती मिळताच निवडणूक अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। ईव्हीएम मशीन दुरुस्त करण्याचे काम सुरू असून शक्य तितक्या लवकर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे। प्रशासनाकडून मतदारांना संयम राखण्याचे आवाहन करण्यात आले असून मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराला बजावता यावा यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे।